अशा नादी लावी तिथे आपल्याला लाडक्या बहिणीला 1500 देते, 1500 बाजारात जो तर उडत येते. आणि ते जर दादीच्या सपाट्यात जर सापडले ना 1500 दाजीच्या सपाट्यात उडले ते तर संध्याकाळ होऊन येत नाही दाजी. मग 1500 आउट. ही किंमत आहे का आपल्या लेकरा बाळाची? आपल्या लेकरा बाळाला लेकी पाळीला आयुष्याचा द्या. अधिकारी झाले पाहिजे. तुमच्या दारात लाल देव आला पाहिजे. पोरीकड नाही तर पोराकड सुखाचा दिवस त्या दिवशी. 50-60 वर्ष टेन्शनच नाही. एकदा नोकरीला अधिकारी झालाय असं घ्यायचं. आपण थोडं थोडं मागून आपलीही किंमत कमी करू नका. आपल्याही लेकरा बाळाचं जीवन डावावरती लावू नका. त्याचं भविष्य घडलं पाहिजे. पोरं पोरी नोकऱ्याला लागले पाहिजे. उच्च शिक्षण त्यांनी घेतले पाहिजे. आता पोरीला मोफत शिक्षण करून घेतलंय आपण. फक्त मराठ्यांसाठी देत होत्या. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. ज्यावेळेस आपण पहिल्या वेळेस मोर्चा घेऊन वाशीला गेलो होतो तिथं सांगितलं सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली. आता हरकतीची छाननी करेपर्यंत 3-4 महिने लागणार आहेत. तर आपण मराठ्याच्या पोरीला मोफत शिक्षण करू. मी जर जातीवादी असतो ना म्हणलं असतो हो मराठ्याच्याच पोरीला पाहिजे. मी तिथं आलेल्या मंगलप्रभात जोडा, तिथं आलेले दीपक केसरकर साहेब लय मोठे मंत्री आले. तुम्हाला किती नाव सांगा. 15 मिनिटालाच मंत्री बदलायचं. 15 मिनिटाला. मी म्हणा ते पहिले आलेलं पुढे गेलं ते म्हणले ते इधर यायला भेटतोय. मला इधर यायला भेटतोय कारण त्यात काही मंत्री अर्धे हिंदी मध्ये होते अर्धे मराठी मध्ये होते. मला येत नाही हिंदी त्याच्यामध्ये डबल माघारी आलंच नाही. असं पण काही होत. त्याला सांगितलं लेकीबाळीनं काय केलं नाही. कोणत्याही जातीची लेखबाळ असू ती लेखबाळ हे सगळ्या जातीच्या पोरींना मोफत शिक्षण द्या. आणि ते जे मंजूर करून द्या. आपल्याला उच्च शिक्षणासाठी नोकऱ्यासाठी आरक्षणासाठी योजना मिळवण्यासाठी आरक्षण पाहिजे म्हणून आपण ते घेतलंय. आता राहिलेला पण घेणार आहे. आता तुमचा पश्चिम महाराष्ट्रातलाच आता तुमचाच नंबर आहे. मला वाटतंय 7 तारखेपर्यंत काहीतरी खालीवर करतील. ते नाही केलं तर मी त्यांच्या मागं लागणार असं सांगितलं. मी विखे पाटील साहेबाला पण सांगितलं. शंभूराजे देसाई साहेब सुद्धा त्या मराठा उपसमितीच्या मंत्रिमंडळाच्या समितीत आहेत त्यांना पण सांगितलंय. जेवढे त्यात मंत्री आहेत त्यांना सांगितलंय की तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातला सातारा संस्थांचा सुद्धा जे काढा. आता वाट बघतो काढतात का नसतं. मी तर मागा लागणार आहे कारण मी काय भेद करत नाही. महाराष्ट्राला कुटुंब मानलंय. त्यामुळे मी मराठीला खानदेश आणि विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तसलं जुन्या भाषेत म्हणते थोट वागणं तसलं वागत नाही. सगळे मायबाप समाज माझा आहे या राज्यातला. मी सगळ्यांसाठी लढणार. एकालाही मागं सोडणार नाही. फक्त जरा दमाने जाऊ आपण आणि आयुष्याचा मिळू. आता मराठवाड्याचा जे निघाला हळूहळू टप्प्याटप्प्यानं